काय रविवार आला? शांत आहे आजचा दिवस, पण मन मात्र अस्वस्थ आहे. या आठवड्यात मी नेमकं काय केलं? किती स्वप्न पुढे गेली आणि किती मी विसरून बसलो? कोणत्या गोष्टी मनात राहिल्या? कोणत्या लोकांनी त्रास दिला? आणि मी स्वतःसाठी वेळ घेतला का? शांततेत बसून स्वतःशी बोलण्याचा हा क्षण तुमचं खरं आयुष्य बदलू शकतो. वेलकम टू मन्यूग ऑडिओसिटी. आजचा विषय आहे रिफ्लेक्शन संडे, मागचा आठवडा आणि पुढचा प्लॅन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याच आरशात डोकवायला लावेल. शेवटपर्यंत ऐका हां, कारण या 60 मिनिटात तुम्ही गेल्या आठवड्याचा भार खाली ठेवून नव्या आठवड्याचं बळ घेऊन उभे राहाल. भाग 1. आठवड्याच्या मागच्या आठवड्याची शांत समीक्षा. दिवसभर धावत राहिलो, पण मी कुठे पोहोचलो? कुठल्या गोष्टी यशस्वी झाल्या? कोणत्या चुका पुन्हा केल्या? कुठे मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो आणि कुठे मी स्वतःला फसवलं? रिफ्लेक्शन म्हणजे दोष शोधणं नाही, तर स्वतःकडे आदराने बघण्याचा प्रयत्न. भाग 2. भावना ज्या आपल्या दुर्लक्षित केल्या गेल्या जातात. राग आला पण गिळला, दुःख झालं पण दाखवलं नाही, कोणी प्रेम केलं पण आपण विसरलो. आपल्याला प्रेम हवं होतं पण आपण बिझी होतो. मनाच्या आतमध्ये खूप काही चालू असतं, पण आपण बाहेरचं शोर ऐकत राहतो. भाग 3. स्वतःशी संवाद. मी काय वाटतोय? स्वतःला विचार. मी आज खुश आहे का? माझं मन कोणासाठी थांबतं? मी माझ्या स्वप्नांच्या किती जवळ आहे? हे प्रश्न जग विचारणार नाही, पण तुम्ही स्वतःला विचारायला हवे. भाग 4. आठवड्याचे शिकवणारे धडे. चुका केल्या, पण त्यातून काय शिकलो? कोणते निर्णय चुकले आणि त्यामागचं कारण काय होतं? मी कुणावर रागावलो आणि मी माफ करायला शिकलो का? रिफ्लेक्शन म्हणजे दोष देणं नाही, ते आहे जबाबदारी स्वीकारणं. भाग 5. स्वतःवर प्रेम करण्याचा रविवार. आज स्वतःसाठी वेळ ठेवा. जुने फोटो पहा, जुनी स्वप्न आठवा, स्वतःशी प्रेमाने बोला. तुमच्या प्रगतीची स्वतःच स्तुती करा. स्वतःचं कौतुक करणं म्हणजे अहंकार नाही, ते आहे स्वतःवर प्रेम करणं. भाग 6. पुढच्या आठवड्यासाठी योजना. एक छोटी विश लिस्ट बनवा. 3 गोष्टी ठरवा. काय शिकायचं? कोणता एक जुना प्रॉब्लेम सोडवायचा? कोणासाठी वेळ काढायचा? आठवड्याच्या सुरुवातीला प्लॅन ठरवणं म्हणजे आयुष्याला दिशा देणं. भाग 7. रिच्युअली रिफ्लेक्शन. दर रविवारी रिफ्लेक्शन संडे ही तुमची नवी परंपरा बनवा. एक डायरी ठेवा, फक्त स्वतःसाठी. आठवड्याच्या शेवटी स्वतःला दरवेळी प्रश्न विचारा. मी मोठा झालो का? मी शांत झालो का? मी जास्त प्रेमळ झालो का? ही डायरी कुणाला दाखवायची नाही हां, ही फक्त तुमच्या आत्म्याची आरशी आहे. भाग 8. स्वतःचा हात धरून पुढे चालणं. तुमचं मन भूतकाळाच्या चुकांमध्ये अडकलेलं असलं तरी त्याला प्रेमाने पुढे खेचायला शिका. मी पुन्हा प्रयत्न करेन हे वाक्य हीच तुमची शक्ती आहे. भविष्य तुमचं आहे, पण त्यासाठी आज समजवावं लागतं. स्वतःवर प्रेम करायचं असेल तर आठवड्याच्या शेवटी स्वतःशी गप्पा मारायलाच हव्या. शांतता हे नवं सामर्थ्य. आज रविवार आहे, फक्त सोशल मीडियावर स्क्रोल करण्यासाठी नाही, तर स्वतःकडे स्क्रोल करून बघण्यासाठी. आज रात्री 10 मिनिट स्वतःसाठी ठेवा. डायरी काढा, स्वतःला प्रश्न विचारा आणि पुढच्या आठवड्याचा नवा अध्याय आत्मप्रेमाने लिहा. थँक यू फॉर लिस्टिंग टू मन्यूग ऑडिओसिटी.
तुमचं मन जागृत करण्यासाठी, तुमच्या आत्म्याला आवाज देण्यासाठी आम्ही इथेच आहोत. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि दर रविवारी स्वतःकडे परत यायला विसरू नका. धन्यवाद.